रात्रीचे 12:30 वाजले होते. मी होतो गेम खेळत. मित्र म्हणाला, चला दगडूशेठ जाऊ. थांबा म्हटलं, एक गेम उद्या. तोपर्यंत गणेश तयारी करत होता. गणेशची तयारी झाली आणि आम्ही निघालो 1:15 वाजता दगडूशेठकडे. लाईट पण गेली होती, पण मित्र म्हणाला, दगडूशेठची तर लाईट राहते. मग गाडी काढली आणि निघालो दगडूशेठच्या दिशेने. रात्रीचे ठीक 12:50 झाले होते. ऋषिकेश, गणेश, वैभव आणि मी असे 4 मित्र निघालो होतो दगडूशेठला जायला. पोहोचेपर्यंत तुम्हाला पुण्याचा नाईट व्ह्यू दाखवतो. बघा आणि एन्जॉय. फायनली 10 मिनिटाचा प्रवास करून आम्ही पोचलो दगडूशेठ मंदिराजवळ. गाडी आतमध्ये जाऊ शकत नाही, कारण की खूप प्रचंड गर्दी असते. म्हणून पार्क केली आणि निघालो पायी. बघू शकता, गणपती मंदिरजवळ पोचलो आहे. हे आहे दगडूशेठ गणपती मंदिर. गणेश चतुर्थीमध्ये दगडूशेठ गणपतीला मंदिरात नाही ठेवल्या जात. दगडूशेठ गणपतीची स्थापना केली जाते 1 किलोमीटर दूर एका विशाल पेंडॉलमध्ये. गणेश चतुर्थी वेळेस प्रचंड गर्दी असते, पाय ठेवायला पण जागा राहत नाही. 24 आवर्स भीड असते. पण आम्ही गेलो होतो चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी, म्हणून आम्हाला लवकर दर्शन झाले दगडूशेठचे. चला दर्शन करूया. नवसाच्या गणपतीचे दर्शन करून निघालो आम्ही तुळशीबागेकडे, मानाचा 4था गणपती बघण्यासाठी. तालीम मानाचा 3रा गणपतीचे दर्शन करून आणि तांबडी जोगेश्वर सार्वजनिक गणपतीचे दर्शन करून आम्ही निघालो सदाशिवपेठ. शनिवार मंदिराने साकारलेला अंडर वॉटर द्वारका नगरी देखावा बघण्याकरिता. गाडी पार्क केली आणि निघालो लाईनीत लागायला. थोडा वेळ 10 मिनिट लाईनीत लागलो, मग त्रास आला. मग म्हटलं चला VIP दर्शनमधून येऊ. 100 रुपयाची तिकीट होती. निघालोच होतं तर झालं कॅन्सल VIP दर्शन. ऋषिकेश म्हणाला 4 जणांचे 400 रुपये जातील, नंतर कधी येऊ. मग इथनं निघालो सरळ डेक्कनला. दूध पिऊ म्हणे आणि रूमवर जाऊन झोप. पोहोचलो आम्ही नदीपात्राच्या कडेला गोविंदा हॉटेलपाशी मलाई दूध प्यायला. दूध पेलो, मग काय काढली गाडी आणि निघालो थेट
रूमचा दिसला न थांबता. फायनली रूमजवळ पोहोचलो. गाडी पार्क केली. रात्रीचे 2:28 झाली होती. तर मित्रांनो, हा होता माझ्या लाईफमधला फर्स्ट ब्लॉग. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. गुड नाईट.